ज्ञानाने भरपूर आणले, भरपूर पुष्प आणलेले संधीने कुंदूस करू नका, टाका बिंदास, बिलकुल कुंदीशी करू नका. पुष्प आणायला एक जण पाठवा. पाठवा नाही तर व्हिडिओ झाले. आमचे कॅमेरा फोटो काढू का तर मोठा एसी. वातावरण प्रकाशमय आणि सुगंधित करीत आहे. आलेल्या सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आदरणीय विपणन साधक PSI उपाध्याय यांनी मंचावर यायचे. या ठिकाणी भरते गुणरत्न हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसन्मानाने स्वागत करीत आहोत. आदरणीय उभाळे सर या मंचकावरती उपस्थित व्हायचं, विराजमान या मंचावर इकडे या सर. हे सुद्धा उपस्थित झालेले आलेले सर्वच पाहुण्यांचं आम्ही दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. भगवंताला अभिवादन करतो, वंदन करतो, मान करतो. आणि ज्या ज्या महानुभावांनी जोडून द्यायचं सहकारी आणि सुखद व्यक्तांच्या आधारावर हे शरीरातले धर्मतरंग आहेत ना, सूक्ष्म झाल्या सूक्ष्म संवेदनांचे, हे चित्त चैतसिकांचे, हे सगळे तरंग जशी जशी बाहेर पडली तेवढे मैत्रीचे तरंग ह्या मेत्ता धातूच्या आधारावर मैत्री केली जाते. ज्याला धम्म धातू म्हणतो ना, हे शरीर धर्म चित्त धर्म हे तरंग जसे बाहेर पडतात या धम्म धातू मेत्ता धातूमध्ये परावर्तित होतात आणि मेत्ता धातूच्या आधारावर मैत्री केली जाते. हे एवढं सायंटिफिक आहे.
जेव्हा तुम्ही साधना कराल, नित्ता भावना कराल, तेव्हा तुम्हाला हे रहस्य कळेल. आपण नित्ता भावना करून या धम्मसभेला विराम देऊया. शांत चित्ताने एकादशी सुखी दुःख हरे ब्राह्मणे म्हणजे गांधींना मजबूर करून टाकलं. बाबासाहेबांनी शेवटी पहिल्यांदा तो प्रस्ताव लिहिण्यासाठी करून तुम्ही ड्रॉप लिहिण्यासाठी प्रोफेसर नरसिंहरावाला दिला. नरसिंहरावाची संपूर्ण जो ती फाईल आली, बाबासाहेबांनी एकदम उलटी करून टाकली. त्याला नरसिंहरावाला काय कळत काय होतं, पंडित नेहरूंना एकही कळत नव्हतं. हे तुझ्याबद्दल काम नाहीये. म्हणजे चौतर्फा विरोध होऊन संविधान समितीमध्ये जोगेंद्रनाथ मंडलांकरवी संपूर्ण एकत्र झाली. संविधान सभेमध्ये जोगेंद्रनाथ मंडलांनी पाकिस्तानची घटना दिली आणि बाबासाहेबांच्या बाजूने निसर्गाने बाबासाहेबांच्यावरती ही जबाबदारी घेतली. कोणी बिमार पडले, कोणी बिमार आहेत, कोणी गेले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबर एकट्यावरच ही संपूर्ण संविधान लिहिण्याची जबाबदारी आहे. आणि खरं आहे, बाबासाहेब अगोदर नकार होते, पण त्यांनी घडवण्याचं हे सगळं मूळ काम आहे. आणि बाबासाहेबांच्या हस्ते जसं पद्धतीने काही पार पाडलंय असंच झालंय. त्यामुळे चौतर्फा विरोध होऊन देखील मजबूर झाले. शेवटी संविधान समिती त्याला मुंबई राज्य होतं, बाळासाहेब मुख्यमंत्री होते. असं करा, लक्ष्मी आंबेडकरांची मुदतीचे संविधान समितीमध्ये नसले गेले, तुम्ही आता पाठवा. मजबूर व्हावं लागेल. म्हणूनच मजबूरचं नाम महात्मा गांधी. म्हणजे गांधींनी स्वातंत्र्यासाठी उपोषणं केली नाही, आमरण उपोषण नाही केली, पण स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबांनी इंग्रजांकडून मिळवून घेतला. 2 मतं टाकण्याचा अधिकार, बॅलन्सिंग पॉवर. त्या कालखंडामध्ये मी वर्षापासून इथे लाओसला गेलो. तिथल्या अर्थमंत्र्याला स्टेट्स अँड मायनॉरिटी हा ग्रंथ लिहिला. महत्वपूर्ण ग्रंथ आहे. म्हणजे एक राज्य आहे, संस्थान आहे, त्यांना अल्पसंख्याक आहे. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकचा ताळमेळ कसा बनवायचा या जगातला कुठलाही राज्यशास्त्रज्ञ अग्र नाही आहे. बाबासाहेबांचा हा स्टेट्स अँड मायनॉरिटी त्या कालखंडात एवढा सगळ्या जगभर पसरलेला ग्रंथ आहे. एवढीशी पुस्तिका स्टेट्स आहे, संस्थान आणि अल्पसंख्य आणि बहुसंख्याकचा ताळमेळ बसवायचा कसा, याची रणनीती करायची कशी. मी माझे पासून हे जे 2 मतं टाकण्याचा अधिकार आहे ना, हे भिक्खू संघाची त्यावेळेला भिक्षू एक 2 मतं टाकण्याचा अधिकार अल्प आहे, बहु आहे. त्यामुळं ही हिंमत पूर्ण भिक्खू संघातली टीम आहे. ती बाबासाहेबांनाच कळली, भिक्षू नाही कळली ना, मला ते वाचताना कळली. आता बाबासाहेबांची एवढी मोठी बुद्धी. त्यामुळे बाबासाहेबांच्या बोधिसत्वाच्या बुद्धीला तोड करताय सर्वसाधारण व्यक्ती नव्हते. त्यामुळे गुरु चंद्रमणी देखील म्हणायचे, माझ्यापेक्षा कितीतरी महान आहे, कितीतरी महान आहे. ही तोड नाहीये बाबासाहेब. त्या कालखंडामध्ये बाबासाहेबांसारखं व्यक्तित्व नव्हतं. बोधिसत्वाचं व्यक्तित्व ते सातत्यानं सगळ्या जगावर आपली छाप टाकून गेले. हे सत्व आहे. मार्क्सवाद, लेनिनवाद, माओवाद देखील टीका पडलाय बाबासाहेबांचा. टीका यासाठी पडलाय की केवळ वर्ण संघर्षाचा इतिहास म्हणजे हे पूर्ण सत्य आहे, अर्धसत्य आहे, परिपूर्ण नाही. बाबासाहेबांना वर्ण दिसल्या, जाती दिसल्या, त्या बहुप्रवाही इतिहासाची धारणा बाबासाहेबांनी ती फसवली. इतिहास सत्यासारखा दुसरा मोठा इतिहास म्हणजे बाबासाहेबांच्या तोडीत दुसरं नाही. हे आपल्याला कसं स्पष्ट योग्यपणे असे थिअरी करणारे तुम्ही हे मांडलं पाहिजे. तुमच्याकडे हे रिसर्च करणाऱ्यांनी मांडलं पाहिजे. त्यामुळं हे संविधान एका देशापुरतच नाही, सगळ्या जगात उलथापालथी होती, स्थित्यंतरे होती. सगळ्या देशातल्या लोकांना पाहावंच लागेल, ते मजबूर होऊन जातील. माओवादी प्रधान, कॉम्रेड प्रधान हे सत्यवरांचे पाहत. त्यांना कार्ल मार्क्सचा जाहीरनामा अपूर्ण वाटू लागला काय, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्यांना पाहावंच लागेल, मजबूर झालं. फार जगत मजबूर होणार. त्यामुळं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कशी वागेल हे कायदे घटनेतले असले तरी प्रत्यक्ष धम्म धारण करून आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णाचा नायनाट केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर होत नाही. जे भावित केलं जातं, अनुभूती उतरलं जातं, बोधी ज्ञान धारण करून आपल्या मनाचा, अंतर्मनाचा स्वभाव बदलला जातो, तेव्हा कुठे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी माणसासाठी माणूस म्हणून जातो. हा बदल होईल, हा रिव्होल्युशन. माणूस घडवला नाही,
त्यामुळे माणूस घडवण्याचं हेच केवळ रसायन आहे. म्हणून ठिकठिकाणी तालुक्याच्या पातळीवर असे विपश्यना सेंटर उभं करून नाही तर विपश्यनेचं नाव घेतलं आपल्याला वाटते हे नाही ना बाबासाहेबांनी नाटकावर पुस्तिका वाक्य निघाल्या तर आपली लोक जाऊ द्या तरी आपल्याला काय करायचं बैठकावरची कामं करायची. हे विपश्यना एका गोयंका गुरुजीचं काम नाही. त्यांच्या कुंड पुराणाचं उदाहरण आम्ही मुंबई मराठीवरून पाठवलं तिथूनही कुठे काय प्रत्येकाला माहिती नाही. सह्याद्री कुंड पुराण काय आहे? ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या लोकांना या संपूर्ण पारंपरिक बुद्धिस्टांना धर्मांतरित झालेल्या लोकांना एवढ्या घाण शिजायच्या देणाऱ्या महिंद संत आहे. वाचून बघावं आणि तुम्हाला कळलं काय लिहिलंय. बाबासाहेब म्हणून पण गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून. हा सारा ब्राह्मणेतर नागपूर इथलेली कोळी समाज संपूर्ण सह्याद्री कुंड पुराणामध्ये एवढे चिहीन विज्ञानाला करणाऱ्या महिंचा संघ फक्त कुळवाडी समाज कुळवी समाज कुळावर जगणारे लोक हाडाची काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा समाज जिवंत ठेवणारा समाज पालन पोषण करणारा समाज याच्याविषयी काय लिहिलंय. अखांग काढणारा समाज कुंपटम धसकटम अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी तिला तर रुंद्याशी आला तर ढोकण्याशी एका तरी कुंडली वाच नका आवाज फोन करून हसायचं आमच्याविषयी काय लिहिलं म्हणजे शेड्यूल. हे एकेकाळचा हा कुळवी समाज कुळवाडी समाज नागवंशी समाज एकेकाळचा बुद्धिस्ट असणारा समाज इतिहासाचा विस्फोट झाला. त्या गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. त्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणते ते बंड करून. सकाळी उठल्यावर सगळ्यांची तोंड पाहून पण केल्याचं तोंड पाहून काय झालं त्यांना एखादी केल्याने वाचलं. तिन्ही समाज एकेकाळचा नागवंशी समाज बुद्धिस्ट असणारा समाज इतिहासात फिरून गेला फिरून गेला विस्मरण झालं. सवय झाली. सोनार सख्या बहिणीची खाण एखादी सोनारनी मात्र कुठल्या विषय मान महार उसाच्या बहार गोड गोवारी जात गोवारी गोड गोवारी हेकड मानत आम्ही पाहून शिवला डोर मला माणुसकीत नाही तुका सर्कशीत नाही दरकर कोणी माणी मराठा हिवराची धोती ना आटाकला बोटरेला शिकून काय डिंगे म्हणी म्हणताय. आमच्या मुसलमान बातम्या विषयी काही खरं नाही नाही दुश्मन त्यामुळे बोलू शकत नाही एवढा काढतो बाडा मुसलमान आणि वेळवाचं काय खरं नाही. ढोपी खाण ओकली आहे. एकूणच हा संपूर्ण ब्राह्मणेतर वंचित आदिवासी धर्मांतरित झालेल्या लोकांची उलटा नाणसुरी करणाऱ्या पिढीचा संघ आहे. म्हणून हा सह्याद्री कुंड जाळून टाकलं पाहिजे. बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 ला कोरेगावच्या मैदानाला निर्णय घेतला महाराष्ट्र सौदा तळ्याचं पाणी टाकण्याचा पुढे जाण्याचा 25 डिसेंबर 27 ला मांडला. तुकाराम झाडे आमच्या मातृशक्तीचा उपमर्थ करणारा ग्रंथ म्हणून जाणून टाकायची नाही. ग्रंथप्रेमी एवढा लढा मांडून पण हा ग्रंथाला तिने घाण ओकली आहे. त्यामुळं मनुस्मृती जाळण्याशिवाय पर्याय नव्हता. हे खरं वैभव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या बोधिसत्वांच्या पारंगिकांचा संग्रह करून उत्थानाची स्वाभिमानाची चळवळ असतो गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्याची स्वाभिमानाचं ताठ मारण्याचं जीवन जगण्याची प्रेरणा देणारं हे कामच बोधिसत्वाच्या गुणांचं असतं. त्यामुळे बोधिसत्व कोणी मानव वा ना मानव बोधिसत्व म्हणजे भाविमुक्त आणि बोधिसत्व ही उपाधी तुम्ही आम्ही दिली नाही बाबासाहेबांना. 6व्या संगायनामध्ये जिथे 2500 भिक्षू एकत्र आले 2 वर्ष आधी झाले नेहमीच हानी झालेली आहे ग्लानी झालेली आहे अधोपतन झालेलं आहे. हे अधोपतन रोखायचं असेल तर बुद्धाशिवाय तरुणोपाय नाही. आणि ही जबाबदारी तुमची आमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून दिली. कशी पूर्ती करणार कशी पूर्णत्वात देणार भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे समजावून सांगण्याचं वैभव तुमच्याकडे नसतं. म्हणून बुद्ध आणि त्याचा धर्म या ग्रंथावर शेवटच्या पृष्ठावर 4 प्रतिज्ञा धर्म प्रचार आणि प्रसाराच्या 4 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी लिहिल्या. सगळ्यांनी मौखिक करून टाकायचे मुखजप करून टाकायचे. पहिली प्रतिज्ञा ही जीवसृष्टी आहे अशी सीमा नाही. मनुष्य असो की मनुष्य तर प्राणी असो सगळे दुःखी आहेत आणि या सगळ्या प्राण्यांना भवसागर पार देण्याची हे दुःखचक्र लोकचक्र भवचक्र तोडून यांना दुःखातून
मुक्त होण्यासाठी त्यांना सहाय्य कसं होणार आहोत. कल्याण मित्र जीवनामध्ये आपण कल्याण मित्राची भूमिका वठवायला हवी. योग्यपणे मार्गदर्शक नसता तर या काही मारबंधनाविरुद्ध लढून माराविरुद्ध लढून मुक्तीची अवस्था प्राप्त करण्यासाठी योग्य मार्गदर्शक नसला, कल्याण मित्र नसला तर तुम्ही मुक्त होणार नाही. त्यामुळे मनुष्य वा मनुष्य तर प्राणी असून सगळे दुःखी आहेत आणि सगळ्या दुःखी प्राण्यांना त्यांना भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष हा समजावून देण्यासाठी बोधीचे धारण करण्याची प्रक्रिया ज्यामध्ये आरापार सती असो आणि इतर 40 प्रकारचे जे कमठान असो, जे शमत भावनेचे कमठान म्हटले जातात, जे खडिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याचे दालन असतात, त्याला खप्पत ग्रहण म्हणतात. एक एक शील 3-3 प्रकारे पुष्ट केलं जातं. तेव्हा हे त्रिविध शील जेव्हा पुष्ट होतं म्हणजे आपण प्राण्याची हत्या करायची नाही, इतरांना तशी प्रेरणा द्यायची नाही किंवा एखाद्याने केली असेल असं करायचं नाही, अनुमोदन द्यायचं नाही. एक एक शील 3-3 प्रकारे पुष्ट होतं, त्याला स्वतंत्र ग्रहण म्हणतात. अंग प्रत्यंगामध्ये सर्व शीलरूपी तरंगांनी बनवून जातात. खडिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधी, ज्यांनी विपश्यना केली त्यांना कळेल, त्यांनी विपश्यना केली नाही त्यांना काय कळणार. या अर्पणा समाधीचं थोडं म्हणजे खंब तसा खंबा लाळलेला आहे. पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ, पुंडरीक वारदे हरी विठ्ठल म्हणजे वरदे हरी विठ्ठल, हरी म्हणजे ज्यांनी कामकृष्ण होकृष्ण विभकृष्णाचं हरण केले तो हरी. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ठितो वाटितो मी किती ठितो म्हणजे एकदम अशी ते तिथे खायचे साहित्य संपजाने आली. एखादी व्यक्ती संपंचनामध्ये रमण करते, चित्त प्रज्ञता गाठते, खडिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचारापासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचते, त्याचं चित्त अजिबात हटकणार. याला विठ्ठल म्हणतात. हा शब्दच आपला पुढे फुटून गेलेलो त्यांना फक्त भक्त टाळ वाजवतात पण म्हणतात तरी अर्थ भरून गेले. कोण सांगणार आहे, कोण समजावून सांगणार आहे. हा सारा पांढरे कपडे घालणारा दिसता एकीकडे पंढरपूर हे तर केंद्र होतं. तिसऱ्या संघाल्यानंतर मोगली पुत्र शिष्य, तिसऱ्या संघाल्यानंतर सम्राट अशोकाच्या आदेशावरून मोगली पुत्र शिष्य यांनी महाधर्मरक्षित नावाच्या भिक्षूंची निवड केली आणि त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला पंढरपूरच्या मंदिरामध्ये धम्मलिपीमध्ये चंद्रभागा नदीवर महाधर्मरक्षित या भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये या विहाराच्या पायाभरणीचा समारंभ ज्या प्रत्येक खांबावर एक धर्मचक्र आहे. आता हळूहळू वारकरी पण बोलायला लागले. बुद्धाचे बुद्धलेला आमच्या मालकीत द्या, याच्यासाठी आपण शक्ती खर्च करायची नाही. कोणत्या तुम्ही मंदिरं दिसतात ना, हा सगळा महाराष्ट्रातला सगळा ब्राह्मणेतर समाज, वैष्णव समाज, आदिवासी समाज हा तर पंढरपूरला वारीला जातो, पूजेला जातो आषाढी एकादशीला. केंद्र होतं, केंद्र भिक्षूंचं केंद्र होतं. भिक्षूंना आपल्या गावामध्ये नगरामध्ये वर्षावासाठी भिक्षूंना विनंती करून आपल्या गावागावामध्ये 3 महिन्याचे वर्षावर झाले, 4 महिन्याचे वर्षावर झाले, कधी आषाढी पुन्हा कार्तिक पौर्णिमेला पाया होता विसरले ना. सारा ब्राह्मणाचा समाजच विसरलाय. मोठ्या जेवढी जुनी मंदिरं दिसतात पदयात्रेमध्ये यावेळेला याल ना तुम्ही. पळसदेव नावाचं गाव, पळसदेव नावाचं, त्या पळसदेव मध्ये जेवढे भोसले 186 घरं आहेत, सगळे भोसले आहेत. त्यांना भोसल्यांना विचारायचं, अहो भोसले शिवाजी महाराज तुमचे काही नातेवाईक लागायचे काय सांगायचे भोसले आपले होते हो आणि तुमचे होते जोडी बोलणार नव्हतं का. जोडी बोलणार आधार पाहिजे ना, आधार पाहिजे. जवळच 1.5 किलोमीटर तिथे एक मोठं स्तूप आहे, मोठं महा एकदम एवढी संपूर्ण मोठी मोनिस्ट्री होती. या मोनिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तिथे सापडले एक अक्षर. बरं झालं कमीत कमी 15 जर राज्याभिषेक झाला तर डॉक्टर हात हळू केले बुद्धिस्ट पद्धतीने झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. ते बरं झालं त्या बुद्धिस्ट सगळ्या आणि त्या बुद्धिस्ट पद्धतीनं होणारा त्या वस्ते धरण्याचा पळसनाथ नावाचा पळसनाथ नावाचा विशुद्ध
त्यांच्या उपस्थितीत त्यांनी 3 चरण आणि 5 शीट प्रदान करून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुसरा केला. हे आज तालुक्याने वाटलं कोणी सांगू शकलं का? म्हणजे शिवाजी राजा हा बुद्धिस्ट होता हे म्हणायला जागा मिळाली की नाही? शिवाजी महाराजांनी तरी स्वराज्याची निर्मिती केली. हे घोर आपण प्रतिपादक होते. मध्यंतरी शरद पवार बोलायला लागले नाही. शरद पवारांना काय करतो लोकांचं उडवून दिलं जातं. तात्पर्य असं की महात्मा फुले सातत्यानं बरं झालं. महात्मा फुलेंनी खालची जयंती झाली होती तारखेला दुकाना राज्याभिषेक झाला होता की नाही? त्यामुळं एवढं मोठं वैभव जो राज्याभिषेक झाला पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेला तो कोणी आलं नव्हतं का? कोणी आलं होतं का? सिद्धगड राजाला गेलो राजवाड्यालाच महारवाडा आणि महारवाड्यात राजवाडा. जे लोक इथे जाधव आहेत लघुजी जाधवाची जे लोक इकडे मुंबईला आले मराठा म्हणून सगळ्यांना लागले जात सोडून राहू लागले. शरद पवारांनी जशी जात सोडली तशी. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोकणात जावा. कोकणात गेले जेवढे पवार आहेत सगळे भावकी आहे ना भावकीला जाताय तुम्ही जेवढे कोकणात जावा तिथे जेवढे पवार आहेत सगळेच पहार आहेत. हाताचा मराठा सांगतोय जात सोडून राहू लागले. आपल्याला कळलं नाही बाबासाहेबांना हे असलीला बाबासाहेबांना जात सोडून राहावं. लोकांना मजबूर होऊन जात सोडून राहावं लागलं. जात बदलावी लागली. तिथे नकाशात गेलो तिथे पाहताना जेवढे जाधव आहेत ना लक्ष्मी महाराष्ट्र जुन्या नकाशात गेलं. काय म्हणतात तुझे आता हे महाराष्ट्र पोर म्हणून क्षत्रिय होऊ शकत नाही म्हणून एकही ब्राह्मण राज्याभिषेकाला आलेला नव्हता या ठिकाणी रिपोर्ट झालेली. शिवाजी महाराज आम्हा साळून गेले. दुसरा जो राज्याभिषेक झालाय म्हणजे जागा वंशाला बोलवून जे काही प्रक्रिया घडली तो दूषित झालाय म्हणून दुसरा राज्याभिषेक हा बुद्धिस्ट पद्धतीने झाला. परसनाथ नावाचा भिक्षू जो भोसले घराण्यातला माणूस हे भोसले घराण्यातला माणूस ते पळणदेवचे सगळे भोसले आणि सगळेच महाराज आता बुद्धिस्ट झाले. परसनाथ हा भिक्षू त्यांनाही माहिती नव्हतं हे कागदपत्र परसनाथ पळणदेवचा भिक्षू. त्यामुळे त्याच्या उपस्थितीमध्ये 3 चरण आणि 5 शीट प्रदान करून शिवाजी राजाची माहेरमध्ये बुद्धिस्ट पद्धतीनं राज्याभिषेक झाला. आता इतिहास नव्याने लिहावा लागेल की नाही? संभाजी राजे पृष्ठ नंबर 70 आहे पहा. सैद अली बखरली मुंबई मराठीमध्ये तुमच्या माहितीसाठी 70. शिवाजी महाराज संभाजीला घेऊन 14 वर्षाच्या महाच्या लेडीवर गेले. ती प्रदक्षिणा घातली. इथे काचड किचड काहीतरी लिहिलेलं आहे. काचड किचड काहीतरी लिहिलेलं आहे. तू याच्यात काय लिहि. 14 वर्षाचं पोर त्यांनी बुद्ध भिषेक लिहिलं. तर रामदास स्वामीचं पोट दुखायला लागतं. कसं दुखायला लागतं? पुस्तक काही संस्कृतमध्ये गेले रामदास स्वामीचं पोट दुखायला लागतं. मामा देशमुख आमचे प्राध्यापक कोणती समाजाचा माणूस इतिहास लिहायला लागला. आयुष्यात कधी रामदास स्वामीची भेटच झाली नाही रे. अरे गुरुच कसा आमचे तुकोबा राय खरे गुरु तर त्याची प्रेत यात्रा काढली शेतीवाल्यांनी. प्रेत यात्रा काढली त्याचं प्रेत जाळलं. आम्हाला वाटलं आम्ही खांद्यावर बसवून विजय यात्रा खांद्यावर बसवून. कमीत कमी इतिहासाची लेखणी नवे लोक पढायला लागले लिहायला लागले. हे तुम्हाला काय कळतं म्हणजे शिक्षणाची मक्ती झाली. बाबासाहेबांच्या या गुरुसारखा माणसाला शोभेला समर्थन करेल. आपली हानी होणार नाही इतरांची हानी होणार नाही. आपलाही लाभ होईल इतरांचाही लाभ होईल असं कायावाच्या मनाने कर्म करेल. कोण व्यक्ती करेल? ज्या व्यक्तीने 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार केला. तुम्ही रागाराची द्वेषदूषित मोहमुळे देऊन काम करतायत परिणाम उलटायचे म्हणून तुमच्या घरात भांडी कुठे वाजतात. लैला मजनूच्या हिरा राजाच्या कहाण्या तर खूप ऐकल्या. रेल्वेच्या पटरीवर जाऊन म्हणतात देऊन म्हणतात विष देऊन म्हणतात. त्या विद्या कहाणी नाही त्याच्या बापा प्रेमाच्या त्यावर विश्वास ठेवायचा नाही. प्रेम आहे ना त्याला मैत्री म्हणतो. मैत्रीला चिंता येतं सारं जग. मैत्री हा शब्द खूप ऐकलेला असतो पण मैत्रीला जगाला चिंता येतं. प्रत्यक्ष मैत्री करता येत नाही करता येत ना.
बस पुढे नवऱ्याशी फिरण्याचं काय खरंच नाही. नक्कीच चांगला लेकरा बाळाला होतं की नाही. एक तरी घर असं आहे की ज्या घरात भांडी कुणी द्यावं, नवरा बायकोची, भावा भावाची, बहिणी बहिणीची, काही नाही, सरास धनाशी शांती सुख आणि समाधान. आता काही सोडचिट्टी करण्याची वेळ आहे का? सगळ्यात मोठ्या 10 केस आले ना पटलावर, तर आपल्या या शब्द धर्मांतरी जायला लोकांचे 7 केसेस असतात. काय होतं मोठे डायव्हर्सचं प्रमाण. पुन्हा दुसराही नवरा, दुसरी बायको दिसणार, तुम्ही काय करणार? तोडणं किती सोपं असतं, जोडणं किती कठीण असतं. धम्म संस्कृती म्हणतोय, धम्म संस्कृती निर्माण करणं. डॉक्टर बाबासाहेबांची धारणा जानेवारी 1950 हे संविधान सुरू झालं, ते अंमल सुरू झालं. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य अंमल सुरू झाला. राजकीय लोकशाही सुरू झाली. पण राजकीय लोकशाही जोपर्यंत आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही. दत्त सुत्तामध्ये उपदेश दत्त ब्राह्मणाला भगवंताने केला. महाराज, ही तुमची प्रजा आहे ना, तुमच्या पुत्रासारखी. तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांची कशी पूर्ती करतात, पूर्तता करतात. त्यामुळं तुम्ही सगळी प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. तुमचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याची सगळी व्यवस्था, हे भौतिक जीवन सजवण्याचं काम धार्मिक राजाचं काम असतं. देव वस्त तू काले जसं संपत्ती हे तुझ्या पितो हो, तू लोकोच राजा हो, तू पितो. त्यामुळे हे 21 म्हणजे कलम आहे ना, ते मिनिट्स बुक मध्ये जाऊन वाचा म्हणजे कळेल. नंतर सुट्टाच्या आधारावर कुठली राजकीय पार्टी सत्तेवर जरी आली तरी ते धर्मचक्र जो उपदेश केला, तिथे राष्ट्रपतीच्या भवनावर जो उपदेश केला, ते आता समजावून कोण देणार आहे? तर 2024 ला जर आपलं राज्य आलं तर मी बरोबर तिथे जाऊ शकतो. सगळ्या खासदारांची बैठक घेऊ शकतो. 10 दिवसाचं विपश्यनेचं शिबिर घेईल आणि या 24 कड्यांचा त्यांना अर्थ समजावून सांगेल. आणि पहिला ठराव, या सगळ्या देशाच्या जमिनी, सगळ्या देशाचे सगळे कारखाने, कारण मोदी, शहा, अडाणी, अंबानी हे गुजरातची 4ही चोर देशाला लुटायला लागले. सगळं प्रायव्हेटायझेशन झालं. संविधानाच्या 37व्या, 38व्या, 39 कलमानुसार हे करता येत नाही. आपलं सरकार एकदा मी फतवा काढत तिथे जाऊ ना, याच्या सगळ्यांना आमचे मामाचे मोहन भागवत असो की नितीन गडकरी असू दे, आमचा झाला तो देवेंद्र फडणवीस असू दे, कुणी असू दे, त्यांना पकडायचं, त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले चालवायचे, काळ्या पाण्यावर पाठवायचे, त्यांना फासावर नाही असतात. फाशीची शिक्षा रद्द करून टाक. तात्पर्य असं सगळ्या जमिनी, सगळे कारखाने राज्याच्या अधीन करायचे. स्टेट सोशलिझम, जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर अशी ही लोकशाही रक्ताचा एकही थेंब न जाणणार. म्हणून 2024 आपलं वर्ष समजायचं, तयारीला लागायचं, कामाला लागायचं. धर्म ही मुळ आहे. ही राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करणं म्हणजे राज्य समाजवादाची धारणा मजबूत करणं होय. या देशाचा राजा जर धार्मिक झाला, ही सगळी जमीन आणि सगळे कारखाने राज्याच्या अधीन करून सगळ्या लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याची परिपूर्तता राज्याने करावी. एवढंच नव्हे तर आम्ही तालुक्यांच्या पातळीवर आहे ना, तालुक्यांच्या पातळीवर एक विपश्यना केंद्र उभार, सगळ्या संप्रदायाचे सारे लोक विपश्यना करतील. विपश्यना करून ज्या वेळेला 4ही आर्य सत्याचा व्यक्ती साक्षात्कार करतो, आपल्या रागराजीत देशदूषित मोहमुळे स्वभाव बदलण्यामध्ये तो यशस्वीता काढतो. श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती होते ती, जी गीत रागिता, गीतनेशिता, गीत मोहिता, असा स्वभाव त्या व्यक्तीचा बनतो. श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती होते. तो माणूस घडतो, माणूस घडवण्याचं रसायन म्हणजे बुद्ध धम्म होय. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. या शब्दात बाबासाहेबांची काय क्रांती असते? भगवान बुद्धांनी अनुसंधान केलेलं सम्यक संबोधी ज्ञान जे सगळी संज्ञांमध्ये समाविष्ट आहे. चत्ता आणि सत्पट हे 4 सत काय उपसना, विज्ञान उपसना, चित्ता उपसना, ब्रह्मान उपसना, रिव्होल्युशन आहे. हे बोधी ज्ञान हे रिव्होल्युशन आहे, क्रांती आहे. बुद्धांचा धम्मच क्रांती आहे. हे ज्ञान क्रांती जे माणसाच्या मनाला, माणसाच्या मनाच्या स्वभावाला कायमचं बदल, हे रिव्होल्युशन आहे. तुम्ही रागरंजित, देशदूषित, मोहमुळीत होऊन काम करणारे लोक कितीही चिंतन मननाच्या आधारावर आपल्या मनाला सुधार करण्याचा प्रयत्न केला, सुधार करून आपलं मानस बदलता येत नाही.
आमूलाग्र बदलायचं असेल तरी बोधिज्ञान या आधारावर बोधिज्ञानाच्या 4 पठाण 4 सम्यक प्रधान आहे, 4 त्रिपाद आहे, 5 बल आहे, 5 इंद्रिय आहे, 7 भोजन आहे आणि 38 कोमत्व. हा 37 अंगांमध्ये असणारा बोधी पक्षी थिओरी सैद्धांतिक पक्ष तथागतांचा. त्यामुळे ही क्रांती आहे, हे क्रांतीचं विज्ञान आहे. ज्या क्रांतीचा आमूलाग्र स्वभाव बदलतो, माणूस घडवतो, माणूस घडवला जातो. माणूस घडवण्याचं रसायन म्हणजेच बुद्धिजम आहे. भगवान बुद्धाचा सकम आहे. म्हणून ती क्रांती. म्हणून जगाला युद्धाची नाही, जगाला बुद्धाची गरज असो की मनुष्यत्व प्राणी असो. गर्भजलामध्ये पटिसा या तंत्राची ही थीम असते, बुद्धांची थीम आहे. बुद्धाला एवढं संधान करता येतं. तुम्हाला वाटतं भाऊ निवडणुकीवर बोलतात, निवडणूक म्हणजे आमची शक्ती आहे ना. जेव्हा भिक्षू संघ उत्पन्न झाला, भिक्षू संघामध्ये 2 लेकरं, हे दोन स्वभावाची लेकरं. एक आहेत का माझा मित्र नाम सर्वच नाव आहे, देशाचं संरक्षण मंत्री होता. त्याच्या भावाने त्याला गोळ्या घालून मारलं की नाही. म्हणजे रक्ताची नाती गोती विसरून जातात माणसं. रक्ताची नाती गोती विसरून जातात. ते एवढं किती वैर. आणि भगवंताने सांगितलं नाही वेरेन वेदाची संबंधी हवे निवेद संबंधी याचं धर्मशाला. आणि वैराची वैरत बसून काही संपत नसतं, विटत नसतं. मैत्री करूनच वैऱ्यावर मात केली जाते. साऱ्या जगाला जिंकलं. हा न बदलणारा नियम आहे. म्हणून तो सणात आहे. सणातन हा शब्द काढल्याने काढला की आपल्या तळ पाहिजे एवढे नंबर इतके तो शक्य तू उचललाय तो शब्द. आपल्याला वाटतं सनातन कोण रे, संस्कृत शब्द आहे का नाही. हेच सनातन निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. म्हणून तो सनातन असं म्हटलेला आहे. वैर्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं, वैर विकत नसतं. मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते. हा निसर्गाचा न बदलणारा नियम म्हणून सनातन म्हटलेला आहे. आपण गेलो म्हणून शेतीवाडी किती शब्द पालित तिकडे संस्कृतमध्ये नेला आणि आम्ही सनातनी म्हणायला कठीण काम. भगवान हे आपले शिकलेले लोक, त्याच्यात मी पण होतो चिभर घेण्याच्या अगोदर. मी कशाला लागू, मी तुमच्यासारखं सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळा आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणूनच मोकळा आहे. बऱ्याच जण सवय असते भगवान हे शब्द उच्चारण करणं कठीण जाऊ. भगवान डिक्शनरीमध्ये वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये पाहिलं भगवान म्हणजे ईश्वर, परमेश्वर, गॉड या अर्थाने वापरतो. आम्ही तसंच वाचलं, आम्ही तसंच म्हणायचो सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळं आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणायला बोलायचं समजलं. ते बऱ्याच लोकांचे हाल अजूनच किती दिसो भगवान. भगवान हा मूळ पाली शब्द आहे. भक्त रामो, भक्त दोसो, भक्त मोहो इति भगवा भवा सवा उच्चती तिकडे गेला. पाली शब्द आहे. पण थँक्यू. त्यामुळे हा शब्द उचलून घेतला. चांगला वाटलं तर उचलून घेतला. आपण चोर म्हटलं तर बरं नाही वाटलं, उचलून घेतला. आणि भगवान या शब्दाचा अर्थ त्यांच्या शब्दकोशांमध्ये ईश्वर, परमेश्वर, गॉड या अर्थाने वापरला. आपण चमकलो नाही ना. भगवान कशाला, सिद्धार्थ गौतम बुद्ध. भगवान हे विशेषण केवळ 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन धारण करणाऱ्या महापुरुषाला भगवान हे शब्द हे विशेषण लागतं. ऐर्या गैर्या नक्की करायला नाही. भगवान तमुक भगवान तमुक भगवान चित्र करून टाकलाय त्यांनी शब्द. त्यामुळे आपल्याला जात नाही सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळं. म्हणजे आपल्यामध्ये किती मिथ्या धारणा आहे. म्हणजे मूळ शब्द हा आहे की नाही संदेह, किती संदेह आहे. हे म्हणून एक एक गुण आहे ना बुद्धाचा, एक एक गुण समजण्यासाठी पाणी द्यावं लागतं. पाणी द्यावं लागतं. एक एक गुण समजण्यासाठी हे लोक यांना नरक लोकांचं काय माहिती नाही, ते फक्त घालून टाकतात असं होतं. 9 प्रकारचे नरक लोक असतात ते माहिती नाही. आपण वाचताना जेव्हा भगवान बुद्धाला मारण्यासाठी देवदत्तांनी सगळ्या काड्या केल्या, त्यावेळेला देवदत्त अविची नरकवासात गेले असं ऐकतो समोर सरकून जातो. हे अविची नरकवास शिर्डीवाल्याला तर त्याच्यात काहीच कळत नाही. इथून असं उचललं काही. नरक लोक आहेत का, प्रेत लोक आहेत का, असुर लोक आहेत का, यावर आपल्याला प्रश्नचिन्ह लागतो. आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. पण हे नरक लोक आहेत, प्रेत लोक आहेत, असुर लोक आहेत, दिव्य पशु पक्षी प्राणी आहेत.
पण ते दृश्य आहे, पण बाकी अदृश्य आहे ते तुमच्या आमच्याला डोळ्याला नाही, माणसं चक्षुला नाही दिसत. पण यांचं अस्तित्व आहे का? तर हो. चतु महाराज मध्ये चतु अपायचं विप्पम होतं. होळी आहे. बाबासाहेबांनी कापूर नाही केल्या, तुम्ही तरी कापूर करण्याची काढण्याची हिंमत करताय का? मला नाही वाटत तुम्ही करा. चतु अपायचं विप्पम होतो छछप्पी ठाणा आणि अबप्पो कासे. जी व्यक्ती स्वतःप्रती फळाला पोचते, चारी अनिष्टाचा साक्षात्कार केलेला, चारही अपाय घटनेतून स्वतःची सुटका करून देते, म्हणून त्याची सुरुवाती होते. चित्तलाभ झाला, चित्तलाभ झाला आणि दृष्टीलाभ झाला तर मरणानंतर त्याची सुगती होते. सुगती होते, सुगती होणं म्हणजे कुशल विपाक उपेक्षा सहगत संकीर्ण चित्त उत्पन्न होतं. जागरूकपणे आपल्याला आपली कार्य त्यागता येते. ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, हिंदी असो, इसाई असो, मुस्लिम असो, या देशातले की त्या देशातले ब्राह्मण तर आले की अनादी असो, काही फरक पडत नाही. ज्या अर्थी आपल्याला दुर्लभ हे मनुष्य जीवन प्राप्त झालं, जुनं जीवन सोडताना आपल्याला जागरूकपणे सोडता आलं, श्वासावर लक्ष ठेवून सोडता आलं, इतरांचा हृदय हे जाणता सोडता आलं, म्हणून ते कुशल विपाक उपेक्षा सहगत संतुलन चित्त उत्पन्न झालं. म्हणून तुमचा आमचा जन्म मनुष्य लोकांमध्ये. हे असली कारण आहे, वैज्ञानिकांना माहिती नाही. हे गर्भजलामध्ये धम्म एवढा साधा आणि सोपा नाही, एवढं साधा आणि सोपा नाही. त्यामुळे सिद्धार्थ गौतम त्यांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर चायला बरोबर बसलो होतो पहिलेच बरोबर बसलो होतो. पण आपल्या चित्ताची उत्पत्ती आपल्या आईवडिलांची झाली आहे. आपल्या चित्ताचं स्वतंत्र अस्तित्व असतं आणि उत्पन्न होतं. आपले वैज्ञानिक जरा मागासले, जेव्हा जेव्हा प्रगती होईल तेव्हा होईल. हे शरीर पाहताय, हे शरीराचं अंग प्रत्येक पाहताय, पण मनाला पाहण्याचं कुठलंही उपकरण वैज्ञानिकांना अजूनही या अर्थानं ग्रामीण लोक महाराष्ट्राच्या देशात राज्याचं भविष्य करतात, तसे सगळे सायकेट्रिक असा आमचा अंदाज नाहीये. तथागताने आणि निर्माण या गोष्टींची एवढी उत्तर केली, तुम्ही वाचून करणार नाही, करणार नाही, या शब्दाचा अर्थ तुम्हाला बरोबर कळणार. त्यामुळं कठीण काम आहे. तथागतांच्या मनात आले कठीण धर्म करू शकतो असा विचार केला. बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथावर बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात. जेव्हा सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं, बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर तथागतांच्या मनामध्ये ही नकारात्मक काय एवढं मोठं कठीण धर्म आहे, जाऊ द्या आपल्या कृताजवळ, आपल्या कृतामध्ये ठेवायचं. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात तेव्हा असा विचार करताना सहपती ब्रह्मा अंतर्धान होऊन आले, तीनदा प्रदक्षिणा आणि भगवान बुद्धाचा याचना केली, भगवान आपण असा नकारार्थी विचार करायचा नाही, नकारार्थी विचार करायचा नाही. हे देवता लोक आणि मनुष्य दुःखी आहेत आणि कुणालाही दुःखी राहावंसं वाटतं. त्यामुळं धर्मता आपण या धर्माचा प्रचार करावा, धर्म वितरित करावा, लोकांना वाटावा म्हणून याचना करतात. कोण? सहपती आपलं लोक सगळे आपण 22 कधी येतो. हा सहपती बाबासाहेब आणला तुमच्या उन्हाळ्याची प्रश्न उत्तर मिळाला आहे. तुम्ही वाचन करता सगळं करत माझ्यावर काय म्हणत होतं बाबासाहेबांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी मानायची असं चिंतन बाबासाहेब द्रौपदी बोलले आणि
हे सगळे प्रश्न उभं राहतो वास्तवाच्या समोर सत्य. त्यामुळे सहपती इकडे वाचा तिकडे वाचा तिकडे पहा इकडे पहा. विभेदकात सापडलाय सहपती ब्रह्मलोकाचा. ब्रह्मलोक रोज आपण बुद्ध वंदना म्हणतो. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुखतो लोकविदो. विशेष प्रकारे जाणतो. लोक म्हणजे काय? तुम्हाला लोक म्हणजे माहिती आहे? लोक हिमस्मिन लोके या कायेमध्ये कायेलाच लोक असं म्हणतात. हे कोणती काया कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्रकारची काया धारण करणारा प्राणी उत्पन्न होतो. समजून घ्या. कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्रकारची काया धारण करणारा प्राणी उत्पन्न होतो. आपण मनुष्य लोक आहोत का? तर मनुष्य लोकाच्या निर्मितीचं अग्रकारण कोणतं आहे? अग्रकारण कुशल विपाक उपेक्षा सहगत संकीर्ण चित्त. कुशल विपाक उपेक्षा सहगत संकीर्ण चित्त हे चित्त उत्पन्न झाल्याखेरीज मनुष्य जन्म प्राप्त होत नाही. चित्त प्रधान असतं. मनोबुद्धमाधम्मा मनोसे अमनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा मनसाचे मधुस्थेन भासती वा करोति वा ततोनं सुखमन्ये दुःखमन्ये चक्रम वहतो छायावान पाय. आपले मन प्रधान आणि मन उत्पन्न कसं होतं? समोर एकदम त्यांच्या अविद्या पच्चिया संखारा संखार पच्चिया या पादाच्या कडेची उकल करताना काय पडताय? आपल्या डायरेक्ट शूट करून कडे नाही आहे. या भूत काळातल्या युवरातल्या कडे पूर्व जीवनातल्याकडे आहे. अविद्या अविद्याना ती अविद्या जाणती ही नाही. म्हणजे जाणणारा मनातला स्कंद एवढा स्थूल आहे की ही वस्तू बाबा आहे पण काय जाणता आलं पाहिजे नाही त्याला काही म्हणते. हा मनाचा जो स्कंद आहे ना आपला स्थूल आहे विज्ञान कॉन्शियसनेस जाणण्याचं काम करायचं. हे डोळ्यांनी पाहणाऱ्या कानांनी ऐकणाऱ्या नाकाने सुकणाऱ्या शरीराला जिभेने रस टाकणाऱ्या शरीराला स्पर्शाने जाणवणारं आणि चिंतन मनन करणारं हे बाह्य मन आहे. अंतर्मनाची 4 स्कंद आहेत. 4 स्कंद आहेत अंतर्मनाची. वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान. हे शरीर पंच उपादान खंडाभ्युत. भगवंत दुःखाची व्याख्या करतात. ते जगातल्या कुठल्याच व्यक्तीला नाही करतात ज्यांनी सम्यक समृद्धत्व प्राप्त केलेलं आहे. याच व्यक्तीची एक अधिकाशाही असते. दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला हे अनुसंधान करता येत नाही. जाती दुःखा जन्म दुःख जरापी दुःखा म्हातारपणी दुःख आहे. व्याधी दुःखा व्याधी दुःख आहे. मरण दुःख. अप्रिय ही संपयोगो प्रिय ही विपयोगो दुःख चंद्रमतीचा दुःखम संकितेन पंच उपादान खंडार. दुःखाची व्याख्या केली. तर जन्म दुःख आहे. जन्म दुःख असं तुम्हाला वाटलं तर पेढे मिठाई वाटले असायला. तुम्हाला काय वाटतं? पेढे मिठाई वाटत. आणि जन्म आला आलं हे सगळा रोग आला हे सगळ्या व्याधी आल्या ते म्हातारपण आलं मरण आलं. एवढंच नव्हे की यापेक्षा एवढ्या दुःखाचा पहाड उभा केला. यात बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नाही. आपल्या चित्ताद्वारे हे सगळी रचना केली गेली. तिथे कुठे ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा आपल्या शरीराची रचना करण्यासाठी त्याचं काही कोणीच काम नाही. मन असतं ना मन चित्त हेच प्रधान असतं. आपल्याला वाटत असतं. आपले वैज्ञानिक अजूनही खूप नादात. माझा एक मित्र आहे ना पैसे माझा एक मित्र आहे तो टेस्टू देवीला जन्म देणार. अर्धा तो खट पागलच असतो वैज्ञानिक. आपल्या दोन्हीमध्ये आपल्याच नशेमध्ये राहतात. मी गेलो लॅबमध्ये लॅबोरेटरीमध्ये गेलो. मित्रा तुला जन्म कोणी दिला रे? माझ्या आईने. या उत्तराची अपेक्षा नाहीये तुझ्याकडे. तिला असं ठोस येतं ना माझ्या आईने जन्म दिला.
आईने जन्म चित्ताची उत्पत्ती ही आई वडिलांची देण नसते. कसं जन्म होतं, कोणतं चित्त उत्पन्न झालं, कृष्णाने मी पाप कुठे असं जर सत्य चित्त हे चित्त जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्म होतच नाही. माझा जन्म झाला, सिद्धार्थ गौतमांनी महामायेच्या कुशीत जन्म घेतले. कसा जन्म घेतला, कुशीता देवता लोकांमधलं त्याचं नाव संतुशिका. शेवटचं जीवन आहे संतुशिका. संतुशिका स्वतः मरणांची आल्या शरीर त्यागताना महामायेच्या स्वप्नामध्ये आले. बाबासाहेबांनी लिहिले चतुर्थी देवता आल्या, इथे या तो चतुर्थी देवता आल्या, त्या महामायेला घेऊन गेला. पांढऱ्या हातीचं धारण करून आला बोधिसत्व. माते मी या पृथ्वी तलावर शेवटचा जन्म ग्रहण करू इच्छितो. तू माझी माता बनण्यास तयार होशील. म्हणजे ते चित्त जे असतं ना, संतुशिका नावाची चित्त पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन स्वप्नात आलेलं ते महामायेच्या गर्भजलामध्ये पोचतो. याचा अर्थ असा नाही तो आषाढी पौर्णिमेला शुद्धोदन आणि महामायेचं याचा सगळा समागम होतो असे काही अर्थ काढणारे लोक आहेत. आमचे भिक्षू होतं तुम्ही होता. म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायेचा आणि शुद्धोदनाचा समागम झाला असे म्हणणारे लोक. ज्या क्षणाला समागम होतो त्या क्षणाला पटिसंधी होते असं नाही. अविद्या पच्चया संखारा संखारा पटिसंधी म्हणजे जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त म्हणतात. शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती चित्त म्हणतात. हे वैज्ञानिकांना माहिती नाही. हे चित्त कसं उत्पन्न होते तुमच्या वैज्ञानिकांना माहिती नाही. ते आपला अंदाज नसून भविष्य कथन करतात. भगवान बुद्धांनी एकेका चित्ताची एवढी तंतोतंत योग्य मांडणी केली आपल्याला लवकर कळत. हे जुनं शरीर अविद्या पच्चया संखारा संखारा म्हणजे अविद्या म्हणजे व्यवस्थित राहिले सगळे प्राणी. मनुष्य असतो की मनुष्य तर प्राणी असतो. 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी एकेका सूर्यमालेमध्ये असतात. किती? 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी एकेका प्लॅनेट्स मध्ये असतात, एकेका सूर्यमालेमध्ये असतात. ते आपल्याला माहिती नाही, आपल्या वैज्ञानिकांना माहिती. आपण काही दृश्य प्राणी आहे, काही अदृश्य प्राणी आहे. दृश्य प्राणी कोणते कोणते? मनुष्य प्राणी जे डोळे दिसतात, मासांचे चक्षु, आणि हे 3 रुपये चालणारे पशु पक्षी प्राणी जीव पक्षी मुंगी माकड मच्छर इत्यादी. हे तिर्यक प्राणी म्हटलं जातं. हे अपायगत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुतोवाच करताना बुद्धांची वाणी स्पष्ट करताना ज्या व्यक्तींनी शिलाचं पालन केलेलं, शील लावून आपल्या मनाला वशमध्ये करण्याचा प्रयत्न केला, चित्त लावून आपलं चित्त नितांत निर्मळ करण्याचा प्रयत्न केला, दृष्टी लावून ज्या व्यक्तीला शील लाभ झाला, चित्त लाभ झाला आणि दृष्टी लाभ झाला तर मरणानंतर सुगती प्राप्त. मरणानंतर सुगती प्राप्त होणं म्हणजे काय? चांगली गती प्राप्त, योग्य गती. तुम्ही म्हणाल की गती हा जन्म या अर्थाने वापरलेला शब्द आहे. सुगती प्राप्त होणं म्हणजे सुगती भूमीमध्ये. सुगती भूमी कुठली आहे? मनुष्य लोक, चतुर्महाराजिका देवता, तापतीचा देवता, यामा देवता, तुषिता देवता, निमानरती देवता, परनिमित्त वसवती देवता. हे 6 प्रकारचे देवता लोक आणि एक मनुष्य लोक. यांना कामसुगती भूमीमधले लोक म्हणतात. कामसुगती भूमीमधले नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक आणि तिर्यक पशु पक्षी प्राणी हे अपायगतीतले प्राणी. आपला विश्वास नाही होणार, आपल्याला माहिती नाही. आपला विश्वास नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक असं नाव काढलं की आपल्या तळपायच्या मस्त करतात. हे कशाला भानगड आहे इथे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नसूत्रातल्या ज्या ओळी आहेत, बौद्ध पूजा पाठ बाकी पुस्तिका दिली. त्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये रत्नसूत्राच्या ओळी आपण वाचल्या. येईल अरिय सच्चानी विभावयंती गंभीर पंजेन सुदेशितानी किंचापिते होती सप्तम उत्ता नते भवन अर्थमानी.
ज्याने आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला, पहिल्यांदा डुबकी लागलेली आहे, श्रोतापत्ती फळाला प्राप्त झालेली अशी व्यक्ती 8वा जन्म ग्रहण करत नाही. न ते भवन अठ्ठमार्य. बाबासाहेबांनी त्या अर्थावर तुमच्या जवळ आपल्या मनात नाही. सकाय व्यक्ती विचिकिंचितांच्या शीलपतन मापी यदती. सकाय व्यक्ती विचिकित्सा शीलवत परामर्श हे तीनही बंधनं सुटतात. ती व्यक्ती स्वतःपत्ती फळाला मारबंधन असतात. 10 मारबंधनांना पराजित करावं लागतं. तेव्हा मुक्ती आहे. काय व्यक्ती विचिकित्सा आणि शीलवत परामर्श. काय व्यक्ती विचिकित्साचं शील पतन मापी यदती किंचित. चतुः अपायित विपम. बाबासाहेबांनी दिली आहे. बाबासाहेबांनी सत्य बुद्धांचं चतुः अपायित विपम. 4 प्रकारचे अपाय गतीचे प्राणी असतात. तर जी व्यक्ती श्रोतापत्ती फळाला प्राप्त झालेली आहे, पहिली डुबकी लागलेली आहे, तर या 4ही प्रकारच्या अपाय गतीतून ती व्यक्ती स्वतःची सुटका करून घेते. नरक लोक, देवलोक, असुर लोक आणि तिर्य पशु पक्षी प्राणी. शेतीवाल्यांना काय कळतं या गोष्टी? तुम्ही म्हणत काय कळतं? हे एवढ्या चोरतात करून इकडे आपलं सगळं भारूड रचलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 22 प्रतिज्ञा धर्मांतराच्या वेळेला द्याव्याच लागल्या. हा ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे त्या साहित्यातले चरित्र पहा. प्रतिज्ञा घेतली की नाही तुम्ही? मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही. म्हणजे काय तुम्हाला अर्थ कळला? यांना देव मानणार नाही. कारण काय? शरीर एवढे आढळले देवता या पंक्तीमध्ये बसत नाही. 65 वर्ष झाली तरी तुम्हाला अर्थ काढता येत नाही. बघा किती सो भगवान समाजच्या चरण संपन्न सुगतो लोकविदो अंतर पुरुष धर्मसाधे सत्ता एव मनुष्यादो भगवान. बाबासाहेबांनी लिहिलं सत्ता म्हणजे शास्त्रा, देवता आणि मनुष्याची शास्त्र आहे. आता हे देवता कोणाला तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? देवता आणि मनुष्याची ती शास्त्र आहे असं डॉक्टर बाबासाहेब वर्णन करतात. धम्मचक्र प्रवर्तन स्वतःमध्ये आपण आले तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं. देवो वस्तू कालेन सस्य संपत्ती हे तो होत लोकोच राजा हो समजतो. राजा जर धार्मिक झाला तरच लोकांचं कल्याण करेल. भौतिक जीवनच त्याची सजावट करणार असेल आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट करणारी राजाची भूमिका प्रमुख असेल. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासावर धम्मचक्र प्रवर्तनाला लिहिलं. काय सांगायचं बाबासाहेबांना? का लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या भवनामध्ये भगवंताची मूर्ती ठेवली. कोणीतरी विरोध केला का? कोणीच नाही केला. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तन लिहिलेलं, प्रवर्तन असं लिहिलं आहे. कोणी विरोध केला का? पण तुमची संसद आणली, तुमची संसद लागली, तुमची संसद पहिली, तिला मानवायला दाखवा म्हणून झाली मुखी. 75 उलटली उलटली तरी या धम्मचक्राची चर्चाच नाही लोकसभेत. 2024 ला आपली सत्ता येऊ दे. तुम्ही पुढे बटन दाबली नाही दाबली ते कमळाच्या फुलावर चालली हॅक केली जाते. हे माहिती अमेरिका असो, युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो, जपान सगळ्या देशांनी उपयोग करून बघितला हॅक होऊ शकते. तरी मात्र निवडणार आयोग बुद्धू आहे. काय करा? राष्ट्रपती बुद्धू आहे, सरन्यायाधीश बुद्धू आहे. ही एवढी मोठी सन्मानाची स्थान. घटनेच्या मूलभूत अधिकारांना म्हणजे धक्का लागलेला दिसला रे दिसला. सरन्यायाधीश एवढा हुशार असतो, राष्ट्रपती एवढा हुशार असतो, निवडणूक आयोग एवढा हुशार असतो. मी जर निवडणूक आयोग असतो ना काय खरं 6 महिने कुठच्या आलो सगळ्यांना. आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली गेली आणि घटनेनुसार हे विरुद्ध आहे ना नाही. आणि तरी तुम्ही सर्रास या देशातल्या नागरिकांनी काहीच नाही केलं. निवडणूक आयोगाने काही नाही, काहीच नाही केलं. उलट वेगळंच वातावरण निर्माण झालं. एवढंच नव्हे तर तिचे बुद्धाचे
तिथे सगळं तिथे खोदाल तिथे अयोध्येत बुद्धच दिसतो, पण ते मंदिराचे अवशेष आहेत त्याच्यावर कोणी काय आर्ग्युमेंट केलं नाही. मुस्लिम वकिलांनी मुस्लिमांची भूमिका मांडणार आहे, ते रामाच्याच मंदिराचे अवशेष आहे, काही सांगता आले नाही. आणि तो निष्पक्षपणे असा काही निर्णय झाला नाही. सगळ्या जगातले लोक चिंतू करतात. संविधान हे 395 कलमाचं आहे ना, 390 प्रकारच्या स्वभावाची वर्णन आहे. वेदना पच्चीया तन्हा, भगवान बुद्धांची जे डॉक्टरीन आहे ना, अनुसंधान आहे ना, ते मनुष्य असो किंवा मनुष्य नाही, बेहोशी मध्ये राहून सुखद वेदना आल्या की प्रतिक्रिया करून भक्ताभावामध्ये रमण करून रागाच्या गाठी बांधतात. दुःखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून भक्ताभावामध्ये रमण करून द्वेषाच्या गाठी बांधतात. असुखा वेदना आल्या म्हणून भक्ताभावामध्ये रमण करून मोहमुळतेच्या गाठी बांधतील. हे लोभमूलक चित्त 8, द्वेषमूलक चित्त 2 आणि मोहमूलक चित्त 2, हे 12 प्रकारचे अकुशल चित्त असतात. हे एवढे प्रभावी असतात, मार कब्जा करतो आणि मार आपल्या चित्तावर आरूढ होऊन राज्य करतो. आणि आपण मी म्हणतो, हा नेहमी म्हणणारा मार आहे, आपल्याला कळत नाही, ते बुद्धाला कळत. पंचमारे पराजेत्वा पत्तो संबोधी उत्तम, 5ही माराविरुद्ध त्यांचा पराभव करून भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त करून बुद्धत्व प्राप्त. पंचमारे हे देवपुत्र मार, स्कंदमार, किलेशमार, अभिसंखारा मार आणि मच्छीमार, हे 5 मार आहे. आणि या मारावर तुमचा विश्वास नाहीये बरं. तुम्ही माराला पाहिलाय का? कसा आहे तो पाहिलाय का? तो कुठे राहतो माहिती आहे का? देवपुत्र मार, परनिमित्त वसुमती देवता म्हणजे काम सुगत पूर्वीमध्ये आपल्या मनावर येऊन राज्य करतो. राग द्वेष आपल्याला वाटतं मी याला मान म्हणतात. मान हे बंधन आहे, मान बंधन आहे. त्याला मी अरे आपलं शरीर आपलं नाही आहे, आपलं मन आपलं नाही आहे, आणि मी माझं सारं डोळीवर ओझं म्हणतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राणी, मनुष्य असो वा मनुष्यतर असो, देहोशी मध्ये राहून हा रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या गाठी वेदनांच्या आधारावर कृष्णाची उत्पत्ती होते. वेदनापचया दुःखाचा समुदय आहे ना. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, कामतृष्णा 36, भवतृष्णा 36, विभवतृष्णा 36, 108 प्रकारच्या तृष्णा लोक भरून गेली. आणि मग त्याच्याबद्दल 108 म्हणेची माळा बोलण्याचा प्रघात आला. आपले भिक्षू लोक विसरून गेले आणि 108 म्हणेची माळा बुद्ध 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 हा एवढा प्रभाव झाला की 108 म्हणी बोलून सगळेच बरं. हा बुद्धिस्ट लोक, बुद्धिस्ट मॉन्क विसरून गेले. अस्थि विपश्यना साधना विसरून गेले. संपत्य ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निष्ठिता ज्ञान, विचित्र काम्यता ज्ञान, प्रतिसंका ज्ञान, संखारोपिका ज्ञान, अनुलोक ज्ञान, या सगळ्या ज्ञानाचा विसर पडला. आणि 108 म्हणीची माळा बुद्ध 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 ओम मणी परमे ओम आबली होऊन देवेंगे डफड्यावर काय कर्म काढण्याची जागा आहे. त्याचा प्रभाव असा, ते हिंदू असो की बौद्ध असो की जैन असो की शीख असो की यहुदी असो की इसाई असो की मुस्लिम असो, या सगळ्या संप्रदायांवरती ही सगळी ह्या सगळ्या परंपरा आहेत. लोक अजूनही अल्ला मियाला मानणारे लोक अल्ला मियाचं नाव घेऊन मणी बोलतात. लोक अल्ला मियाचं नाव, लोक सुफी पंथाचं नाव घेऊन तेही मणी बोलतात. हे मानभाव पंथाचे लोक तेही 108 मणीची माळ, हे रामाचे भक्त म्हणणारे, कृष्णाचे भक्त म्हणणारे, त्यांना पाहिजे ना 108 मणीची माळा काय. हे सगळे वारकरी जातात ना, त्यांचे 108 मणीची माळ. ज्ञानोबरायाचे वडील बंधू निवृत्तीनाथ ते नागवाला आहे. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाला. मी सांगायला गर्व आहे, मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाला. साधू संतांच्या भाषेत त्यांनी का असं लिहिलं असेल, तर विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून भूतरूप आहे. अशा सगळ्या साधू संतांनी वर्णन केलं आहे. येत्या 26 पदयात्रा भीमाखोरेपासून सुरू होणार आहे. आपण त्या पदयात्रेत यायचं आहे. आम्ही मागणी नाही केली, म्हणजे विठ्ठल मंदिर हे बुद्धाचं विहार आहे. मी सिद्ध करून दाखवलं असं बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 च्या
देहू रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब केली. हे पंढरपूरचं मंदिर हे फक्त विहार आहे. प्रत्येक खांबावर एक 24 आराचं चक्र आहे. आता कुठे हे पुरातत्व हाताच्या हात दिलं तर हे बरोबर उठायचं. पण असं काय नाही पण एका विहाराची मागणी करण्यासाठी आम्ही जात नाही आहोत. हा सगळा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटकाविमुक्त समाज, हा धर्मांतरित झालेली मुस्लिम असो की ख्रिश्चन असो, ही बाहेरच्या देशात नाही आहे. हा एके काळचा नागवंशी समाज आणि प्राचीन काळात हे सगळे नागवंशी लोक, आदिवासी असो, भटकेविमुक्त असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ब्राह्मणेतर असो, ब्राह्मणेतर, वैष्णव, आदिवासी, भटकाविमुक्त धर्मांतरित झालेला समाज एकेकाळचे सगळे नाग लोक. 2000 लेणे आहेत आणि 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात जर 1500 लेण्या त्याचा अर्थ काय? खूप कोळी आगवंशी लोक होते आणि भगवान बुद्धांच्या धर्म संस्कृतीचे सगळे सांगा समाज. बाबासाहेबांना हे अनुसंधान भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभावरून करता आलं. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची नोंद आमचा पराभवाचा इतिहास आहे. हे कुठल्याही इतिहास तज्ञाला संशोधित करता आलं नाही बाबासाहेबांच्या. त्यामुळे इतिहासाची दुसरा कोण करणार आहे? त्यांचं त्यांच्या गुरुवांना स्मरण करत आणि या प्रथम बुद्ध शासनात जे काही घडलं, देवानं प्रिय रसी सम्राट अशोकाचा पळला तो शेवटचा धर्मराजा जो बृहद त्यांची हत्या होऊन जी काही चढावणी झाल्या, उलाढाली झाल्या, त्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिक्रांती म्हणतात. या प्रतिक्रांतीनंतर ही सगळी जी संस्कृती होती ती नयाला गेली. देशाच्या कत्तली झाल्या, तक्षशिला घटना 1900 इत्यादी विद्यापीठाला जाळून टाकण्यात आलं. मोठे मोठे महाराष्ट्र 84,000 नंबर आल्यावर माग गेले ते मावशी कोण तिथे भिक्षूंच्या कत्तली वेगवेगळी मोठी मोठी नगरं शहरं जाळून टाकले गेले. भिक्षूंच्या कत्तली झाल्या काही भिक्षू म्हणत डोक्याचे डाळीचे केस वाढवून जंगल काळांचा आश्रय घेऊन राहू लागले. ते जे वारकरी आहेत, वगैरे आहेत, पक्षी आहेत, नागपक्षी आहेत, सगळी मंडळी भिक्षुक मंडळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची करार त्यांना निघून हे संशोधित करतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्यवस्था त्यातून 1 जानेवारी 1818 जी लढाई लढली गेली, गळ्यातली गाडी आणि कमरेचं झाडू सोडण्यासाठी तो युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो स्तंभ ते प्रेरणास्थान ठरलं नाही, नव्या इतिहासाच्या चिंतारी ठरली. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणास्थान हे सगळ्यात काम होत नाही. पण माणसं 200 वर्ष इतिहासात विसरली होती. आपली तरणी बाण फोडलं. 1 जानेवारी आली की नववर्षाच्या शुभेच्छा देणारी सगळी फक्त कळमुळे रोड नको 200 वर्षात जुने केले कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास घडवला तरी या 200 वर्षात एवढं विस्मरण या देशाची प्रतिक्रांती झाली. क्रांती म्हणजे ब्राह्मणवाद आणि क्रांती म्हणजे वितर्कन. ही एवढी शब्दशः बुद्धाचा धर्म म्हणजे क्रांती एवढ्या टिपिकल शब्दांमध्ये जगातला कुठलाच तत्वज्ञ बुद्धाच्या विषयी मांडणी करतात. बुद्ध धर्म म्हणजे क्रांती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे रिव्होल्यूशन घडवण्यासाठी जुना सगळा प्रभूचा कायदा लावून टाकला आणि 375 कलमांमध्ये ही सूचना आपल्याला नवा इतिहास घडवण्यासाठी हे मानवी जीवनाचं सौंदर्य सजवण्यासाठी हे मानवी जीवनाचं सौंदर्य सजवणं हे बुद्ध धर्माची
माणसाचं माणूस हे आमूलाग्र बदलायला आपण सगळी 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं हे बाबासाहेबांना कळलं. तुम्हाला मला लवकर कळलं तर पडलं त्याच्यामध्ये धर्माचं रूप आहे. ज्यावेळी आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपल्या सगळी माणसं कोणी हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की इसाई असा की हिंदू असा त्यापेक्षा या दिवसाचे या वंशाचे त्या वंशाचे काळे की लोय ब्राह्मण की ब्राह्मणच करतात. कुठल्याही प्रकारची बोलणं सगळी माणसं तुम्ही आपल्या धर्माला 390 प्रकारचे स्वभाव आहेत. तुम्ही राजमुलक धर्माचे, देशमुलक धर्माचे, बहुमुलक धर्माचे, विसर्जमुलक धर्माचे, हरिमुलक धर्माचे, शांतीमुलक धर्माचे तुम्हाला श्रद्धा कळणार. सकाळी आंधळी नसाल, बहिणी नसाल, ओळखी नसाली, मिथ्या नसाल, ही सम्यक सम्यक श्रद्धा तेव्हा उत्पन्न होते बुद्धांच्या गुणांना, धर्माच्या गुणांना, संघाच्या गुणांची समज येईल. म्हणून बुद्धाचे जे गुण आहेत किती बुद्धाचे हे 9 गुण आत्मात्म भगवता दाखो संस्कृती को टिका देखो को ओपरे को पंचम वेदी को हे ब्रह्माचे 6 गुण सुपरिपन्नो यही भगवतो सावसो आहुरियो पाहुरियो दक्षिणियो अंदरी करडियो अनुसरणो लोक संघाचे 9 चोवीसही गुणांकडे लक्ष दिलं आपण. बुद्धांच्या गुणांमध्ये हिंमत दाखवले, धर्माच्या गुणांमध्ये हिंमत दाखवले, संघाच्या गुणांमध्ये हिंमत दाखवले. एकूणच युद्ध धर्म संघाचे हे धर्माचे गुण आणि सप्तपुटकात नाही रत्नांचं वर्णन आले. पण विभाजन करून याची स्पष्टोक्ती केली गेली. श्रद्धा श्रद्धा बुद्धाविषयीची श्रद्धा जर निर्माण झाली नाही तर आपल्याला एक पाऊल पुढे टाकता येतं. बुद्धाविषयी वारंवार आपण अपमान उठवतो, एका बाजूला मित्र मला लहान लहान मी तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे मोठे लोक एवढं आयुष्य वाढलं 65 वर्ष ही आपली सामाजिक क्रांती झाली, क्रांती झाली, 65 वर्ष झाली. काय ते पांढरे केस झाले. येणारी नवीन पिढी एवढी शार्प आहे. मला प्रश्न विचारतात, काय प्रश्न विचारतात म्हणते बुद्धाविषयी तुम्ही बोलताय हा एवढा मोठा निसर्ग आहे. निसर्ग एका बाजूला आणि बुद्ध एका बाजूला. श्रेष्ठ कोण तुम्ही जर विचारता तुमच्या मनात कधी प्रश्न आला निसर्ग काय निसर्ग काय निसर्ग म्हणजे लाखो आकाश करोडो सूर्यमान या सूर्यमालेमध्ये आपल्याला या सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आम्हाला 9 ग्रह शिकवतो. प्लुटो नावाचा ग्रह पुढे गायब झाला माहिती. त्यामुळे नव्या पिढीला 8 ग्रह शिकवले जातात. म्हणजे तुमच्या वैज्ञानिकांचे मत बदललं लागले. भगवान बुद्धांचं मत त्यामुळं भगवान बुद्धांचं वर्णन भगवान बुद्धांनी 14 प्रकारच्या ज्ञानाच्या आधारावर सत्व समजावतो. समुदाय तुमचा विरोध
या ज्ञानाचा आविष्कार केवळ आणि केवळ संदेशबोध प्राप्त करणाऱ्या महापुरुषांना केवळ अनुसंधान करतात. दुसऱ्या व्यक्तीचे हे अधिकार मग पटकनता समुत्पाद म्हणजे तप होत ज्या ज्या ठिकाणी जात ते पटीच्या समुत्पादाच्या कडेची उपकत करून पटीच्या समुत्पादाच्या कडेची उपकत करताना बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही तुमची भारत माता शिक्षकांचे देण्याचे कशाचे मला नाही माहिती पण 15 ऑगस्टला शिवरायांची साडी घालून आली माझ्यावर मात्र चौथ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरला मिळालेलं तिच्या मार्गावर घेऊन या देशाचं बनलंय बाप या देशात 135 करोड लोक सलाम करतायत वंदन करतायत सलाम करतायत या भगवंताच्या कधीतरी या देशातल्या लोकांना जाणीव येईल शेवटी या घटनाकारांनी या पुनर्ग्यावर हे संपर्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकारण करायचं होतं बुद्ध ही मूळ आहे बोधी ज्ञानाचा आविष्कार करणारे अनुसंधान करतात ते स्वयंबुद्ध असतात त्यांचे कोणी गुरु असतात त्यांचे कोणी गुरु असतात बुद्धत्व प्राप्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती निसर्गाच्या नियमांनी ठरलेली जे जे व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करण्याचा सम्यक संकल्प करतात जेव्हा जेव्हा एखाद्या सम्यक संबंधात अभिज्ञान प्रक्रिया करतात तेव्हा ते बोधिसत्वाचं पहिलं जीवन असतं जसं सिद्धार्थ गौतमाचं पहिलं जीवन आहे बोधिसत्वाचं तापस सोने ते सिद्धार्थ गौतमाचं बोधिसत्वाचं जे बोलले आले 1 मिनिट जे बोलले ना ते ना आज सकाळी प्रोग्राम आहे यूट्यूबमध्ये शहरात मला मुलांनी सजवलेलं शहर सजवलेलं शहर आणि त्या शहरात जाताना आपण सुद्धा संध्याची जो 8 ध्यानामध्ये लौकिक ध्यानामध्ये त्यांनी आधी लोकी ध्यानामध्ये त्यांनी 6 प्रकारच्या 5 प्रकारच्या लौकिक ध्यानामध्ये प्राप्त केल्या होत्या लौकिक ध्यानामध्ये पाठीमागे रेजिस्टर हॉल त्याच्यात या 5 या लौकिक ध्यानाच्या आधारावर प्राप्त केल्या त्यांनी जर जात असताना एक नाला आहे त्या नाल्यात चिखल आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी येणार त्याला माहिती आणि म्हणून तो थोडं आणि स्वप्न घेतला ते रेती बदल लागला एवढी जागा राहिली आणि बुद्ध आले शेवटी एक दुर्गाचं नामवरती टाकलं होतं त्या चिखलावर टाकलं त्याने आणि असं उन्हावर पडून राहिला उन्हावर पडून राहिला माझा पाठीवर पाय देऊन भगवान जाणार जाणार पाय अगदी समज असा राहिलाय आले थांबले खूप भल्या माणसा खूप श्रद्धावान दिसतो रे खूप श्रद्धावान दिसतो जे आमचं पाय शिकल्याचं मला घडलं नाही म्हणून काय काय नाव तुझं जेव्हा तो गुडघ्यावर बसला 3 वेळा बदल केलं म्हणजे भगवान आपणच का भगवान होईल आणि ही अभिज्ञा क्रिया बोधिसत्व त्या बोधिसत्वाची प्रारंभिक जीवन पद्धती ही अंगीकारणारा केली आहे मला तुमच्यासारखं बुद्धत्व प्राप्त करायचं त्याची 10 कडे रामशी नैसर्गिक क्रिया करण्याचे अविष्कार मैत्रिणीपेक्षा जे 10 पारंपरिकांचे घरे त्यांचे परिपूर्ण होलेले त्यांनी जर ताकद सुखी आणि भगवान लोकांचं सभ्य शब्दज्ञान कळून
याचना केली असती, विपश्यना या कर्मठानाची याचना केली असती, तर त्याच क्षणाला त्याचं अर्हत्व प्राप्त करण्याची क्षमता होती. या अर्हत्व प्राप्त नव्हती झाली. पण आपण सुनेत आता सम्यक संकल्प बनवले. भगवान मलाही तुमच्यासारखं बुद्धत्व प्राप्त करावयाचा तेव्हा बुद्धत्व खरंच ही व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करायची आहे का? खरंच त्या व्यक्तीमध्ये क्षमता आहे का? तेव्हा या आपल्या कोणी मित्र आहे या व्यक्तीमध्ये खरंच बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्याचं मोठी नेत्रांनी बघताय आणि त्याचं भविष्य बनतोय. आपण सुरे तुला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 4 असंख्य एक एवढे जन्म घ्यावे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या या प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला कमीत कमी 4 असंख्य एक एवढे जन्म घ्यावे. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 8 असंख्य 1 लाख एवढे जन्म घ्यावे लागतात. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 12 असंख्य 1 लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 16 असंख्य 1 लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. त्यामुळं सिद्धार्थ गौतमाला या तापस सुरेला पासून तर सिद्धार्थ गौतमापर्यंत 4 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जन्मात जावं लागलं. तेव्हा त्यांनी 10 पार्वतांचे बडे 10 पार्वतांचे खडे आणि 10 परमत्त पार्वतांचे 30ही खडे जेव्हा भरतात तेव्हा ही 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं त्यांच्या अंगावर जेव्हा हे सिद्धार्थ गौतम हे महाबोधी तत्वाचे शेवटचे दिवस सिद्धार्थ गौतम तुझं नाव ठेवलं नाही. महामाया तुझ्या आईचं नाव होतं, तुझ्या पित्याचं नाव होतं, घरात तू जन्माला या भविष्यवाणी केली. तात्पर्य असं 550च्या चाकांना आपण वाचतो केवळ 550 नाही. या सिद्धार्थ गौतमाच्या बोधिसत्वाच्या टेलिग्राम लक्षण आणि त्यांच्या शरीरावर प्रमाणे काय लक्षण सुद्धा आहे. लक्षण सुद्धामध्ये लक्षणं कशी कशी असतात, कशी उमटतात, मनुष्य करतात, कोणते कर्म केले तर कोणता त्यावर परिणाम. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धांचे चित्र काढले जे अजून एक सोयीमध्ये ठेवले. त्यांनी असे केस काढले. केस बाबासाहेबांची आम्हाला भगवान रुपयाच्या केसांचा भेटून दिला. तर आपल्याला काय गुरु राहायचं माहिती नाही. माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी कलाचा झेंडा विभूतीच्या पाठ्या घेतल्या झेंडा दिला. याचं रहस्य हे आहे की जे पहिलं लक्ष होतं सगळ्यात मोठं होतं लक्ष बुद्धाच्या केसांचा रंग पाहिला. ते थोडे केस असतात डोळ्यासारखे असं गोल आणि वरती ठोकायचं. जेव्हा गृहत्याग करताना देखील निळ्या रंगाची केस दिसत नाही. निळ्या रंगाची केस दिसत नाही. जेव्हा सिद्धार्थ गौतम जन्माला आला तरी निळ्या रंगाची केस दिसत नाही. जेव्हा ते बोधनेला वैशाख पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्त करतात तेव्हा हे स्पष्ट लक्षण उत्पन्न होतात. त्याच्या अवलंबन नाही. त्यामुळे ही गोष्ट लवकर कळत नाही. त्यामुळे आपल्याला किती प्रकारचा शब्द सापडला महापुरुष जवळ राजे महाराजे झाले, सम्राट अशोक काय, जिजाऊ काय, शिवाजी काय, सम्राट अशोक काय, बाबासाहेबांच्या पर्यंत जिजाऊ रमाई काय आमचा भाऊ साठेपर्यंत सगळ्यांना महापुरुषांच्या मागे बोलायचे. शब्द सापडला गेले तर आपण कुठल्याही व्यक्तीला महापुरुष समजतो. हे समजदार लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात,
तुम्ही जर महापुरुषाचं भक्ती काही करत असतील लोक, महापुरुष केवळ आणि केवळ समृद्ध प्राप्त करणाऱ्या लक्षण काही ऐंशी करून येण्याचं पण फक्त दिसणाऱ्या अशा व्यक्तीची गणना महापुरुष आहे, जे सगळे समृद्धत्व प्राप्त करतात. चक्रवर्ती सम्राट असला तरी त्याची महापुरुषात गणना करता येत नाही. शब्द सापडले असतात. आपल्या जीवनाची धर्मांतराच्या धर्मत्राशी 65 वर्ष होते तरी शब्द योगे शब्दाची योगे ठेवणं आपल्याला अजूनही करता येईल. अजूनही सगळ्याच महापुरुषांच्या गणतीमध्ये करत असतो. तरी आपला हा संपूर्ण मिथ्या दृष्टिकोन, मिथ्या धारणा, ही आपली धारणा सगळी धारणा आहे. त्यामुळे सगळे धारणा बुद्धाच्या ज्ञानाचं प्रस्तुतीकरण करताना, वाक्यात करताना भगवंतांनी हा पवित्र स्वरूपात कारणाची शब्द उठवली. ही कारणवाद तिरंग्यावर 24 झाले ना, ही पुस्तकाची वाणपट्टी वंशपट्टी वंशपट्टी सर्वांतरपट्टी सर्व्यापट्टी अन्यपट्टी निश्चयपट्टी उपनिश्चयपट्टी पुरीजातपट्टी पट्टीजातपट्टी आदिमपट्टी कर्मपट्टी विपाकपट्टी आपापट्टी युगपट्टी सत्कर्माच्या रसाचं साधन करणारा भगवंतांचा अरिय सावध संग्रह प्रथमतः या तीनही रत्नांना अभिवादन करतो, वंदन करतो, प्रणाम करतो. आणि ज्या ज्या महानुभावांनी Hey